उन्हाळ्याच्या सुट्ट्या अगदी जवळ आलेल्या आहेत आणि या अनुषंगाने उन्हाळ्याच्या सुट्ट्या जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं सार्थक पद्धतीनं घालवाव्यात यासाठी मुंबईचे नेहरू विज्ञान केंद्र आणि नागपूरच्या रमण विज्ञान केंद्रांनी अत्यंत वेगवेगळ्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांची मेजवानीच विद्यार्थ्यांसाठी आणलेली आहेत. चौथ्या इयत्तेपासून हायस्कूलच्या इयत्तेपर्यंत विद्यार्थी या वेगवेगळ्या क्लासेसचा लाभ घेऊ शकणार आहेत. नागपूरच्या रमण सायन्स सेंटरमध्ये कोणते क्लासेस होणार आहेत त्याबद्दल माहिती आपण घेऊयात. आपल्यासोबत इथले एज्युकेशन ऑफिसर चारुदत्त पुल्लीवार सर आहेत. पुल्लीवार सर, NDTV मराठीसोबत बोलत आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही विदर्भाच्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय नवीन नवीन अभ्यासक्रम या उन्हाळ्याच्या सुट्टीत देत आहे, काय सांगणार? सर्वप्रथम NDTVचे सगळे जे दर्शक आहेत त्या सगळ्यांना नमस्कार. आणि हा जो कार्यक्रम आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये हे जे कोर्सेस आहेत वेगवेगळे, तर हे कोर्सेस दरवर्षी विज्ञान केंद्रामध्ये आयोजित केले जातात. पण यावेळेस मात्र हा कार्यक्रम थोडासा वेगळा असणार आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स की जे सगळ्यात म्हणजे बज वर्ड आहे सध्या, आपण जेव्हा म्हणतो की 2047मध्ये आपण भारताला आपण विकसित करणार आहोत, तर अशा वेळेस आताची जी यंग पिढी आहे जी आता 4थीपासून तर 10वीच्या वर्गांमध्ये आहे, हे जाऊन भविष्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा रोल त्यांचा असणार आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखी जी टेक्नॉलॉजी आहे त्यांच्याशी त्यांचं इंट्रोडक्शन हे असलंच पाहिजे, म्हणून आपण एक खास कोर्स याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो आहे. त्याच्यानंतर एरो मॉडेलिंगवर आपण एक कार्यशाळा घेणार आहोत. त्याच्यानंतर फिजिक्सचं एक वर्कशॉप असणार आहे. केमिस्ट्री, फॅसिनेटिंग केमिस्ट्री हा याच्यावर एक वर्कशॉप असणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आहे, रोबोटिक्स आहे, सायन्स टॉय मेकिंग नावाचा एक वर्कशॉप आहे, ते सुद्धा आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान आयोजित करतो आहे. तर हे जे सगळे कार्यक्रम आहे या सगळे कार्यक्रमांचं जसं आता पहिलेच आपल्याला सांगण्यात आलं आहे की साधारण चौथी ते 10वी अशा पद्धतीने हे कार्यक्रम असतील. 27 एप्रिल ते 2 मे असा पहिला कार्यक्रम असणार आहे आणि त्याच्यानंतर 4 मे ते 9 मे असा दुसरा बॅच होणार आहे. याच्यासाठी आपण एक नॉमिनल शुल्क आपण विद्यार्थ्यांकडनं घेतो आहे. पण एवढं मात्र नक्की आहे की या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुलं वेगवेगळ्या कार्यक्रमांना खूप एन्जॉय करतील. विज्ञान ही एक अशी गोष्ट आहे की जी प्रॅक्टिकली करण्यासारखी आहे आणि ती अत्यंत एन्जॉयबल अशा पद्धतीची आहे. सायन्सचं त्यांचं जे सिलेबस आहे त्या सिलेबसवर आधारित सगळे हे कार्यक्रम असणार आहेत. सर, या जे क्लासेस होणार आहेत त्याचा फायदा उचलण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करावं? मी पूर्वीच सांगितलं जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तुम्ही आम्ही विद्यार्थी मुलंसुद्धा सगळेजण मोबाईलचा वापर करतात. आणि AI हे असे आहे की AI आपल्या घरामध्ये आहे, वेगवेगळे जे गॅजेट्स आहेत त्याच्यामध्ये AIचा उपयोग केला जातो. तर ही टेक्नॉलॉजी जी आहे ही टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने काम करते, तर अगदी बिगिनर्स जे आहेत त्या बिगिनर्ससाठी AI म्हणजे नेमकं काय, ती कशा पद्धतीनं काम करतं, तर याच्याविषयीचा असा हा कोर्स असणार आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती आहे की हे सगळे कोर्सेस, मग त्याच्यामध्ये एरो मॉडेलिंगचा कोर्स असेल आहे, तर एरो मॉडेलिंगमध्ये आपण थर्मोकोलची अगदी लाईट वेट प्लेन्स बनवणार आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की एरोप्लेन आपल्याला उडताना दिसतं किंवा पक्षी आपण उडताना पाहत असतो. तर यांच्यावर कोणत्या वेगवेगळ्या प्रकारची बलं कार्य करतात की ज्या बलांच्या आधारावर त्यांचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्समुळे हे जे फ्लाईट आहे ती फ्लाईट शक्य होत असते. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स जे आहे त्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये अगदी बेसिक इलेक्ट्रॉनिक्स ज्याच्यामध्ये अगदी वेगवेगळे जे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स आहेत त्या कंपोनंट्सची तोंड ओळख, त्याच्यानंतर प्रत्यक्ष त्या कंपोनंट्सचा उपयोग करून आपण सर्क्यूट तयार करणार आहोत. तर हा कार्यक्रम असा नाही आहे की फक्त तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिला आणि सोडून दिला कार्यक्रम, तसा नाही. प्रत्यक्ष हँड्स ऑन आपण कार्यक्रम करणार आहोत. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याच्यामध्ये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे नुसतंच पुस्तकाच्या माध्यमातून शिकणं नाही, तर प्रत्यक्ष एखादी गोष्ट करून पाहणं, कारण त्या करून पाहण्यामुळेच आपण जास्तीत जास्त जे अंडरस्टँडिंग आहे ते त्याच्यामुळे शक्य होणार आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स म्हणा किंवा रोबोटिक्ससारखा विषय आहे की जो आता सर्व विद्यार्थ्यांमध्ये तो एक बझवर्ड अशा पद्धतीचा आहे. सगळ्यांना विद्यार्थ्यांना असं वाटतं की रोबोटिक्स जे आहे ते रोबोटिक्ससुद्धा आपण त्याच्यामध्ये काहीतरी करावं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे जे सेन्सर्स आहेत त्या सेन्सर्सचा कशा पद्धतीने वापर करण्यात येतो,
आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये शिकवल्या जाणार आहेत. सायन्स टॉय मेकिंग, लहान लहान मुलं, अगदी 4थी-5वीची मुलं छोटे छोटे विज्ञानाची खेळणी स्वतः बनवतील आहे. हां, आणि तुम्ही जे काही सांगताय ना ते अत्यंत इंटरेस्टिंग आहे, खूप एक्साइटिंग आहे. आणि विज्ञान प्रात्यक्षिकासह जर केलं तर ते किती मनोरंजक होऊ शकतं, किती इंटरेस्टिंग होऊ शकतं याचंच तुम्ही हे सांगताय. व हे जे टॉय मेकिंग आहे यामध्ये नेमकं काय टॉय करणार आहेत आणि हे जे वेगवेगळे खेळ आपण इथे करणार आहोत म्हणजे पाहतोय, हे सगळे खेळसुद्धा ते त्यामध्ये भाग घेऊ शकणार आहेत. हा जो कार्यक्रम आहे की नाही, या कार्यक्रमाची विशेषताच ही आहे की विज्ञान केंद्रामध्ये हा कार्यक्रम होत असल्यामुळे, या प्रिमायसेसमध्ये कार्यक्रम होत असल्यामुळे इथे अनेक वेगवेगळ्या गॅलरीज आहेत. आणि ह्या ज्या गॅलरीज आहेत त्याच्यामध्ये मग फन सायन्स गॅलरी असेल आहे, किंवा हॉल ऑफ ऑगमेंटेड रिॲलिटीची गॅलरी असेल आहे, इन्व्हेन्शन नावाची गॅलरी आमच्या विज्ञान केंद्रामध्ये, वॉटर द एलिक्झिर ऑफ लाईफ म्हणून गॅलरी आहे. तर विद्यार्थ्यांना जेव्हा केव्हा वेळ असेल आहे तर तेव्हा वेळ असताना त्यांना ॲडिशनल हा बेनिफिट आहे की हे सगळे एक्सपेरिमेंट्स आहेत, यांना ते एक्सप्लोअर करू शकतील. आणि हे सगळं करताना त्यांना कोणीही थांबवणार नाही, ते स्वतः हे सगळं करू पाहू शकणार आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात की जसं सायन्स टॉय मेकिंगची गोष्ट आहे, तर त्या सायन्स टॉय मेकिंगमध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल आहे, फ्रिक्शन असेल आहे, फोर्सेस असतील आहे, असे अनेक वेगवेगळ्या विज्ञानाच्या ज्या काय म्हणू आपण त्याला कन्सेप्ट्स आहेत ते त्यांचे या निमित्तानं क्लिअर होतील आहे. अजून एक मला सगळ्या व्ह्युअर्सना सांगायची अशी इच्छा आहे की जसं आपण पूर्वीच म्हणालो की एक्सपिरियन्शियल लर्निंग आम्ही 2 कोर्सेस नवीन इंट्रोड्यूस करतो आहे. एक आहे प्रॅक्टिकल फिजिक्स आणि दुसरा आहे फॅसिनेटिंग केमिस्ट्री. शाळांमध्ये लॅबॉरेटरीज असतात, मुलांना लॅबॉरेटरीमध्ये नेलं पण जातं, पण असं आहे की ते जे एक्सपोजर आहे त्याचं मॅक्सिमम एक्सपोजर देण्याचं काम आपल्या या विज्ञान केंद्रामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. अतिशय चांगले हे सगळे उपक्रम आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की हे जे सगळे उपक्रम आहेत त्या उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हा. साधारण 12 तारखेपासून आपण याचं रजिस्ट्रेशन सुरू करणार आहोत. आणि सर एकूणच इतकं इंटरेस्टिंग तुम्ही खूप काही सांगितलं आहे. त्यामुळे जे काही विद्यार्थी आहेत, शाळकरी विद्यार्थी 4थीतले असतील, 10वीतले असतील किंवा मधले असतील, त्या सगळ्यांनी या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना अधिक रंगतदार, अधिक विस्मरणीय असं करण्यासाठी नक्कीच मुंबईचं जे आपलं नेहरू विज्ञान केंद्र आहे किंवा नागपूरचं रमण विज्ञान केंद्र आहे तिथे नक्कीच भेट द्या आणि या सगळ्या जे उपक्रम आहेत, जे क्लासेस आहेत त्यांचा लाभ घ्या असं आवाहन करण्यात येतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.